आमदार भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहेत। भरत शेठ, नेमकी काडी कोण टाकते या आरक्षणाच्या मुद्द्यावरती? आम्हाला तर वाटतं समोर जे काय विरोधी पक्षनेतेवाले बसलेत महाविकास आघाडीचे त्यांच्याकडनं हे सगळं खेळवलं जातंय। आम्हाला असं वाटतंय काल त्यांनी जर मीटिंगला आले असते त्यांचं जे काय म्हणणं होतं स्पष्ट मांडायला पाहिजे होतं। आमचं म्हणणं आम्ही मांडलं होतं, त्यांचं मांडलं जर ऐकून घेतलं असतं तेव्हा निर्णय झाला असता। तुम्ही परवाची मीटिंग पाऊस जास्त पडला म्हणून थांबलो। काल जे काय मीटिंग दिली होती अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आले होते, प्रकाश आंबेडकर साहेब आणि इतर पण काही मान्यवर मंडळी आले होते, सगळे आले होते। तर यांनी येणं गरजेचं होतं म्हणून आज आम्हाला वाटलं हे राजकारण करतायत म्हणून करतात सभागृह आम्ही चालू देणार। वारंवार बोलतात की एका व्यक्तीचा फोन आला, तर ही व्यक्ती कोण आहे फोन करणारी? ते आता त्यांना माहिती, ते तसं नाही सांगू शकत। तरी पण जे व्यक्तीचा आला नाही तर आणि माणसाचा आला आम्हाला ते सिद्ध नाही। विरोधक म्हणून आम्ही जेव्हा ठरवलं की आपल्याला ह्याच्यावरती सगळ्यांना बसायचं आहे, तुम्ही मान्य पण केलं आणि काल ऐन वेळेला पलटी मारलीत म्हणून आम्हाला चिड आहे। नाही, मग आता तुमची भूमिका काय असणार आहे? कारण विरोधक तर म्हणतात की तुम्ही बोलायला वेळ देत नाही, तुम्ही विश्वासात घेत नाही। वडेट्टीवारांनी पण आरोप केलेत गंभीर, नाना पटोले आरोप करतात। सांगतो तुम्हाला, ज्या वडेट्टीवारांनी हाकेच्या तिथं उपोषणाचं जाऊन जे काय अश्रू ढाळले ते नेमके कसले होते? मगरमच्छ होते का कसले होते? कारण आम्हाला आता तसं वाटायला लागलेलं आहे। जर तुम्ही ज्या इशूसाठी गेला होता तर आपण दोन्ही समाजाची तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारे आपण वातावरण तयार करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं की आपण सर्व पक्षीय बसून याच्यावरती तोडगा काढूया। मराठा आरक्षणाचं काय करायचं, ओबीसीला हात न लावता काय करायचं, किंवा अनेक ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठीच आम्ही खरं म्हणजे कालची मीटिंग बोलवली होती, पण ते पळपुट्यासारखे पळाले आणि आले नाही। नक्कीच, पण आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? कारण तुम्ही सांगताय की आम्ही 10% मुख्यमंत्री 10% आरक्षण देणार म्हणतायत, पण ज्या पद्धतीनं विरोधक वागतायत मग तुम्हाला वाटतं कुठेतरी पाणी मुरतंय? 100% नुसतं पाणी मुरत नाही, जिरतंय ते। जर त्यांच्या खरोखर मनामध्ये चांगल्या भावना असत्या तर त्यांनी काल आले असते आणि समोर मागितलं असतं, जायला दे बाबा त्यांना, नाही तर परत काहीतरी बोलतील। तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे आरक्षण द्यायचं आहे ते द्यायलाच पाहिजे, मिळायला पाहिजे। कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता जे काय सरकारचं धोरण आहे ते आमचं कायमचं आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु हे सगळं करण्यासाठीच आम्ही सर्वपक्षीय मीटिंग लावली होती आणि त्या मीटिंगला ह्यांनी येणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतं। भले काय का असं ना, तुम्हाला आमचे विचार पटले असते नसते पटले, त्यांचे आम्हाला पटले असते नसते, परंतु एक मेसेज गेला असता की या मराठा समाजासाठी असो, कुणबी समाजासाठी, कुठल्या पण समाजासाठी सगळ्या महाराष्ट्रातले नेते सगळे एकत्र येऊ शकतात हा मेसेज गेला असता, तो काल त्यांनी होऊ दिला नाही। हे आमचा त्याच्यावर आता हॉटेल पॉलिटिक्सचा विषय आहे, विधान परिषद निवडणूक आहे, मिलिंद नार्वेकर सगळ्यांची भेट घेतात, तुमची पण त्यांनी भेट घेतलेली आहे, काय नेमकं या भेटीमागचं गमक? भेट कोणी कशी काही घेऊ, शेवटी आम्हाला आमचे 9 आणि त्यांना त्यांचे 2 निवडून आणायचे आहेत। एक तर पडणार आहे, पण आम्हाला असं वाटतंय जे काय कोण उभे राहिलेले आहेत ते एकमेकांची दोस्ती यारी जुनी यारी आहे, त्यामुळे भेटीगाठी घेतात। भेटीगाठी घेतल्या म्हणजे सगळंच झालं अशात भाग नाही। आता जितेंद्र आव्हाड साहेब आमचे जुने मित्र आहेत, आता समोर आले तर आम्ही त्यांना हस्तदौलन करतो, विचारपूस करतो, विचारा त्यांना, म्हणून काय दोस्ती तोडायची नसते। तुम्ही बाकी पक्षाच्या वेळेला होईल तिथं आले, आता कुठं गेलं तुम्ही? आता तुमच्याकडे बोलतोय ना, आता इथनं गेलो तर मग त्यांना हस्तदौलन करेल मी। कारण हा रायगडचा ती परंपरा आहे की समोर कोण आल्यानंतर त्याला नमस्कार करणं विचार विषय अजूनही प्रेम आहे, तितकीच आपुलकी नार्वेकरांबद्दल प्रेम किंवा हे असण्यापेक्षा आम्हाला आमचे 9 सीट निवडून आणायचे, मग त्यांच्या 3 पैकी कोण आहे आणायचं का आणायचं तो त्यांचा प्रश्न आहे। त्यात नार्वेकर येऊ नाही तर आणि कोण येऊ त्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे। बरेच विरोधक चर्चा करतात की नार्वेकर हे ठाकरे गटाकडे जाण्याचा एक गेटवे आहे, एक ब्रिज आहे, त्यासाठी त्यांच्या संपर्कात सगळे आमदार आहेत। नाही नाही, असं काही नाही आहे। ज्या वेळेला होतं सुरतला त्यावेळेला नाही झालं, आता कसं काय होणार, हा मुद्दा आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन पवारचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।